नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये. आजचे व्यक्तिविशेष आहे डॉक्टर सलीम अली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पक्षीतज्ञ म्हणजे डॉक्टर सलीम अली. भारतीय उपखंडातील पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी आखलेल्या विविध अभ्यास मोहिमा, दुर्मिळ पक्ष्यांचे लावलेले शोध तसेच पक्ष्यांसंबंधी लिहिलेले अनेक ग्रंथ याकरिता सलीम अली प्रसिद्ध आहेत. त्यांचे कार्य पक्षीविज्ञानाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा समजला जातो. सलीम अली यांचा जन्म मुंबईमध्ये मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सलीम मोईनुद्दीन अब्दुल अली असे होते. ते 1 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे व त्यानंतर 2 वर्षांनी आईचे निधन झाले. त्यांचे मामा अमरिद्दून तय्यबजी यांनी त्यांचा सांभाळ केला. ते 9 भावंडात सर्वात धाकटे होते. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी गळ्यावर पिवळा डाग असलेली चिमणी पाळायला विकत घेतली. त्यांनी तो पक्षी कोणता हे ओळखता येत नव्हते, म्हणून ते मामांचे शिफारसपत्र घेऊन मुंबईतील बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांना या पक्षाची सर्व माहिती मिळाली. यानंतर त्यांना पक्षी निरीक्षणाचा छंद लागला. सलीम अली 1913मध्ये मुंबई विद्यापीठातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी सेंट झेवियर महाविद्यालयातून प्राणीविज्ञान विषयाची BA ऑनर्स ही पदवी संपादन केली. ही पदवी विद्यापीठाच्या पदवीच्या समकक्ष समजली जात नव्हती. त्यामुळे त्यांना भारतीय प्राणीवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेत नोकरी मिळू शकली नाही. त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत मार्गदर्शक व्याख्याता या पदावर नियुक्ती झाली. 2 वर्षांनी ते पुढील प्रगत अभ्यासासाठी जर्मनीला बर्लिनला विद्यापीठात गेले. तेथे त्यांना प्रसिद्ध पक्षीतज्ञ एरव्हिन स्ट्रेटमान यांचे मार्गदर्शन मिळाले. ते सलीम अली यांनी पक्ष्यांचे वर्गीकरण, शरीरशास्त्र, पक्ष्यांची कातडी काढणे, त्यात पेंडा भरून पुन्हा शिवणे, पक्ष्यांची मोजमापे घेणे याचा अभ्यास केला. 1931 साली ते भारतात परत आले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे ते उपकार्यवाहक व नंतर अध्यक्षही होते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या मदतीने सलीम अली यांनी हैदराबाद पक्षी निरीक्षण, त्रावणकोर कोचीन पक्षी सर्वेक्षण, अफगाणिस्तान पक्षी सर्वेक्षण, कैलास मानसरोवर पक्षी यात्रा अशा पक्षी अभ्यासाच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या. या मोहिमेत त्यांना लोक वॉन थो या छायाचित्रकार मित्राची मदत झाली. या पक्षी निरीक्षण मोहिमेचे सलीम अली यांनी लिहिलेले अहवाल मार्गदर्शक समजले जातात. सलीम अली यांनी सुगरण म्हणजे बाया पक्षी घरटी कशी बांधतात, त्यांच्या विणीच्या हंगामातील सवयी यासंबंधी विशेष अभ्यास केला. त्यांनी नोंदी, रेखाटणे, छायाचित्रे यांचा वापर करून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या नियतकालिकात सुगरण पक्षावर लेख प्रसिद्ध केला. जॉन हॅरल कुक या पक्षीतज्ञांच्या मदतीने त्यांनी हिमालयातील कुमाऊ तराई भागात फिन्स बाया पक्षी पुन्हा शोधून काढले. कच्छमधील हंसक म्हणजे फ्लेमिंगो पक्षाच्या वसाहतीचा त्यांनी शोध लावला. लडाखमध्ये काळ्या मानेचा सारस असल्याचे त्यांनी 1976मध्ये दाखवून दिले. माळढोक या पक्षाचे निवासस्थान, त्याच्या सवयी यासंबंधी सविस्तर माहिती त्यांनी मिळवली. स्थलांतरित पक्ष्यांमुळे स्थानिक पक्षी जीवनात कोणते बदल घडून येतात, मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या जीवनात कोणता अडथळा येतो, पक्ष्यांचे वर्तन या गोष्टीच्या अभ्यासावर त्यांचा भर होता.
सलीम अली यांनी इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची स्थापना करण्यासाठी भारत सरकारकडे आग्रह धरला होता. या मंडळाची स्थापना झाल्यावर ते त्याचे सदस्य होते. त्यांच्या प्रयत्नातून भारतात केवलादेव घाना, चित्रस, पॉइंट कॅमलियर, हरिएक लेक अशी पक्षी अभयारण्ये निर्माण झाली. 1977 मध्ये त्यांनी सायलेंट व्हॅलीच्या रक्षणासाठी जागृती मोहीम हाती घेतली व त्यामध्ये त्यांना यश मिळाले. त्यांनी केंद्र शासनाकडे पर्यावरण खाते सुरू करावे यासाठी आग्रह धरला. त्यानुसार शासनाने पुढे पर्यावरण हे स्वतंत्र खाते सुरू केले. सलीम अली यांनी पेन्सिल, कागद, संयम आणि दुर्बीण एवढ्या साधनांच्या जोरावर पक्षीविज्ञानाची जोपासना केली, असे प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ जॉन बर्टन सँडरसन हॉल्डन यांनी म्हटले आहे. सलीम अली यांनी लिहिलेल्या द बुक ऑफ इंडियन बर्ड्स या ग्रंथाच्या 11 आवृत्त्या निघाल्या. त्यांनी द बर्ड्स ऑफ कच्छच्या इंडियन हिल्स बर्ड्स, द बर्ड्स ऑफ त्रावणकोर कोचीन, द बर्ड्स ऑफ सिक्कीम, अ फिल्म गाईड टू द बर्ड्स ऑफ द ईस्टर्न हिमालयाज, पिक्टोरियल गार्डन टू द बर्ड्स ऑफ इंडिया अँड सबकॉन्टिनेंट ही निरनिराळ्या प्रदेशातील या पक्ष्यांसंबंधीची पुस्तके लिहिली. त्यांनी व स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनमधील सिडनी डिलन रिप्ली यांनी द हँडबुक ऑफ बर्ड्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान हा 10 खंडांचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पक्ष्यांचा गट, जात, उपजात, आकार, रंग यांची सचित्र माहिती दिलेली आहे. सलीम अली यांनी लिहिलेले द फॉल ऑफ अ स्पॅरो हे आत्मचरित्र पक्षी निरीक्षकांना उपयुक्त आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या हॉर्नबिल मासिक पत्रात त्यांनी अनेक लेख प्रसिद्ध झाले. सलीम अली यांना प्राणीविज्ञान विषयाच्या संशोधनासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल संस्थेच्या जॉय गोविंद लॉ सुवर्णपदक, ब्रिटिश ऑर्निथॉलॉजिस्ट युनियन संस्थेचे सुवर्णपदक, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे सुंदरलाल व्होरा मेमोरियल मेडल, रशिया अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे पावलोवस्की सेंचनरी मेमोरियल मेडल, नेदरलँडचा ऑफिसर इन द ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क किताब, इंटरनॅशनल जे पॉलिगेट्टी प्राइज फॉर वाईल्ड लाईफ कॉन्व्हर्सेशन, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे CV रामन पदक, भारत सरकारचा वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार, नेदरलँड्सचा कमांडर इन द ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क किताब, जागतिक वन्यप्राणी निधीतर्फे स्कॉल ऑफ ऑनर, निसर्ग आणि वन्यजीव यांच्याविषयी प्रेम निर्माण केल्याबद्दल दादाभाई नौरोजी पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले. त्यांना अलीगढ विद्यापीठाने 1958 मध्ये आणि आंध्र विद्यापीठाने 1978 मध्ये सन्माननीय डॉक्टरेट पदवी दिली. ते भारतातील नेचर क्लब ऑफ इंडियाचे चळवळीचे संस्थापक होते. 1984 साली औरंगाबाद येथे पक्षीमित्र संमेलनात ते प्रमुख पाहुणे होते. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण किताब दिले. तसेच त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. पक्ष्यांच्या सानिध्यात हा त्यांच्यावरील दूरदर्शन लघुपट 1983 साली काढण्यात आला. तमिळनाडू राज्यात कोइंबतूर येथे त्यांच्या नावाने द सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री ही संस्था सुरू करण्यात आली आहे. गोवा राज्यात सोडन बेटावर डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य पक्षी निरीक्षकांना आकर्षित करत राहिले आहे. त्यांचे 20 जून 1987 मध्ये मुंबई येथे निधन झाले. मित्रांनो, हे होते आपले आजचे व्यक्तिविशेष डॉक्टर सलीम अली. अशाच महत्त्वपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टे ट्यून्ड टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली